ओके, रोल ऍक्शन. सर्वप्रथम जय भीम. आपल्या सर्वांना खरं तर अतिशय आनंदाची बातमी आपल्या सर्वांसमवेत शेअर करावीशी वाटते की नवी मुंबईमध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासूनचं वास्तव्य असणारे अनेक साहित्य, कला, कवी क्षेत्रातील, लेखक क्षेत्रातील अनेक मान्यवर दिग्गज नवी मुंबईत वास्तव्यास आहेत. आणि या सगळ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी ज्यांचं प्रचंड मोठं असं योगदान राहिलेलं आहे, त्या कवींचं, लेखकांचं, साहित्यिकांचं अशा पद्धतीचं काम करणारं संघटन मोठ्या ताकदीनं पुढे येणं आवश्यक होतं. ते काही आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे असेल किंवा आपल्या वैयक्तिक कारणामुळे असेल, ते उभं राहू शकलं नव्हतं. आणि म्हणून गेल्या एक 5-6 वर्षापूर्वी माझे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र बनसोडे साहेब यांच्याशी मी चर्चा केली की आपल्याला नवी मुंबईमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांना सोबत घेऊन एखाद्या साहित्य परिषदेची आपल्याला स्थापना करावी लागेल. आणि त्या माध्यमातून आज फुले शाहू आंबेडकर साहित्य परिषद नवी मुंबई या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि त्या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मला आपल्याला सांगायला मनापासून आवडेल की या साहित्य परिषदेच्या माध्यमातून नवकवी असतील, नवे लेखक असतील, नवे साहित्यिक असतील, त्याचबरोबर ज्यांच्याकडे प्रचंड मोठं साहित्य आहे परंतु केवळ ते पैशाअभावी प्रकाशित होऊ शकलेलं नाहीये, अशांच्या साहित्यांना लोकांसमोर, समाजासमोर आणि पर्यायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेणारी जी चळवळ म्हणून पुढे यावी, अशा पैसा एक मानस आपल्या ह्या आजच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला. आणि त्या मीटिंगमध्ये मला मनापासून सांगायला आवडेल की ज्यांचं गेल्या 40-45 वर्षापासून ज्यांचं कार्य आहे, असे अनेक दिग्गज मान्यवर आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आहेत. त्यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मधुकर मोहिते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार आदरणीय मोहन वाघमारे हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे सहकारी कवी आणि ज्यांना अनेक महाराष्ट्रातल्या नामवंत पुरस्कारांनी सन्मानित केलेले आमचे तरकाशी साहेब हे आहेत. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ पत्रकार वसंत वाघमारे हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या ह्या संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय कल्याणराव हनुमंते हे आजच्या आपल्या या मीटिंगमध्ये सहभागी आहेत आणि ह्या संस्थेचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. मला मनापासून सांगायला आवडेल की ह्या पुढील काळामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असणारे जेवढे काही आपले सहकारी आहेत, त्याचबरोबर महापुरुषांच्या विचारांना मानणारे जे जे आपले सहकारी आहेत, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्यायाने सोबत जे जे आपल्या चळवळीसाठी ज्यांचं आपलं योगदान राहिलेलं आहे, अशांचा कार्याचा गौरव आणि येत्या पुढील काळामध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये आपला हा बाबासाहेबांचा विचार रुजवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर साहित्य परिषद मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेईल. आणि पर्यायाने ज्यांचे कवी, लेखक, साहित्यिक म्हणून पुढाकार घेतलेले अशांची मुलं आहेत, ज्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीयेत, ज्या मुलांना काय म्हणता येईल, त्यांना आरोग्याविषयी काही तक्रारी असतील, त्यांना इन्शुरन्समध्ये सहभाग, त्यांना पाठिंबा मिळत नसेल किंवा त्यांना शिक्षणामध्ये स्कॉलरशिप मिळत नसेल किंवा त्यांना शासनाच्या माध्यमातून जे काही योजना राबवल्या जाणार त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या साहित्य परिषदेच्या माध्यमातून देण्यासाठी आपली ही परिषद पुढाकार घेणार आहे. आणि त्यासाठी आपलं सगळ्यांचंच आम्हाला ताकद आणि बळ या पुढील काळामध्ये आवश्यक आहे, अशा पद्धतीचा विचार आपल्या समेत मांडतो आणि आपण आपली दखल घेतली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. सर, एक माझा प्रश्न आहे आपल्याला. आता जे तुम्ही आपण परिषद निर्माण केलेली आहे, पण आज पण काही साहित्यिक असतील किंवा कवी असतील, त्यांची तर कुठेतरी अवहेलना झालेली दिसते. तर आपल्या परिषदेच्या माध्यमातून त्यांना काय आर्थिक मदत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे? नक्कीच आपला सातत्याने हाच प्रयत्न आहे की माझ्या स्वतःच्या अनुभवाने मला सांगायला आवडेल की गेल्या 10 वर्षामध्ये आपण असे अनेक कवी, साहित्यिक आणि लेखक पाहिलेले आहेत की ज्यांचं साहित्य केवळ आर्थिक परिस्थिती नीट नसल्यामुळे ते प्रकाशित होऊ शकलेले नाही. आणि आपण स्वतः स्पंदन पब्लिकेशनच्या माध्यमातून आतापर्यंत 16 पुस्तकं याच पद्धतीने प्रकाशित केलेली आहेत की ज्याच्यामध्ये ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती परंतु त्यांच्याकडे साहित्य प्रचंड मोठं होतं, अशांनाच आपण मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. आणि अशांना बळ देणं, अशांना ताकद देणं, त्यांचा गौरव करणं हे या परिषदेचं पहिलं धोरण असणार आहे. आता जो तुम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये काही साहित्यिक असतील, जुने असतील, नवीन असतील किंवा कवी असतील, यांना तुमच्या प्लॅटफॉर्मवर संधी भेटणार आहे? 100% मला तर असं वाटतं की
या साहित्य परिषदेची स्थापनाच ह्या विचारांची झालेली आहे की जास्तीत जास्त लोकांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणता येईल, जास्तीत जास्त लोक ह्या प्रक्रियेमध्ये आपला प्लॅटफॉर्म म्हणून, माझ्या हक्काचा विचार मंच म्हणून पुढाकार घेतील आणि त्यांना जे जे वाटतं, जे जे लिहावंसं वाटतं, जे जे मांडावंसं वाटतं, जे जे व्यक्त व्हावंसं वाटतं, त्यासाठी ह्या परिषदेचा मुख्य हेतू असणार आहे. आणि या पुढील काळामध्ये ही परिषद केवळ एक वर्षातला एक प्रोग्राम करण्यापुरती मर्यादित न राहता 12 महिन्याचे 12 प्रोग्राम डोळ्यासमोर तयार करून जास्तीत लोकांना कसं सहभागी होता येईल, त्यांना संधी निर्माण कशी करून देता येईल, यासाठीच कायम प्रयत्नशील राहणार आहे. आणि म्हणून आम्ही नाममात्र जरी ते पदावर जरी असलो तरी आमच्याकडे ज्यांचा प्रचंड मोठा अनुभव असणार आहे असे अनेक मान्यवर आपल्यामध्ये आज आपण पाहिलेले आहेत, जे ह्या परिषदेचे, ह्या संस्थेचे मेंटर म्हणून आमच्या बरोबर जोडलेले आहेत, जे आम्हाला कोर कमिटी म्हणून आमच्याबरोबर राहणार आहेत आणि ते आम्हाला जे प्लॅन देणार आहेत, जे आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, त्या मार्गदर्शनाला घेऊन आम्ही आमची वाटचाल पुढची करणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग फार आमच्यासाठी महत्वाचा आणि मोलाचा असणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून जे तुम्ही कुठला म्हणजे महापुरुषांचे विचारधारा हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे? नक्कीच महापुरुषांचा विचार रुजवणं ही आपली पहिली प्राथमिकता आहे. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी आपल्या सर्वोच्च स्थानी आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये गुरु मानलेले आहे ते आपल्यासाठी तेवढेच आदरणीय आहेत. आणि त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी जो बाबासाहेब आंबेडकरांनी विचार त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये घेतला आणि सर्व समाजापर्यंत पेरला, त्यांची जी प्रामाणिक भावना हीच राहिलेली आहे की इक्वॅलिटी, सगळ्यांना सोबत घेण्याची, तीच प्रामाणिक भावना आपण आपल्या ह्या परिषदेच्या माध्यमातून घेणार आहोत. जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणार आहे आणि पर्यायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार आहे, असा कोणीही व्यक्ती आपल्याबरोबर येईल त्याचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या परिषदेमध्ये जे तरुण मुलं असतील किंवा तरुण जे कोणी या साहित्यामध्ये जुडणारे असणार, ज्यांना असं वाटतं की जुडलं पाहिजे, त्याच्यासाठी काय सांगणार? नक्कीच मी मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. आणि मला प्रामुख्याने एक गोष्टीचा उल्लेख करायला आवडेल की व्यक्तिगत लेवलला आपण वेगवेगळे कवी संमेलन घेत असतो, साहित्य संमेलन भरत असतो, काही लोकांची कविता संग्रह प्रकाशित करतो, काही लोकांच्या पुस्तकांचं प्रकाशन करत असतो. परंतु त्याच्यामध्ये व्यक्तिगत लेवलला आपण त्या ठिकाणी मोठे होत असतो. परंतु व्यक्तिगत मोठं होत असताना सामूहिक यश फार मला जास्त गरजेचं वाटतं. त्यामुळे माझं तरुणांना आवाहन असणार आहे की ह्या पुढील काळामध्ये आपले प्लॅटफॉर्म्स आपण उभे करायचे आहेत आणि त्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभाग घ्यावा, त्यांच्या साहित्याचा या ठिकाणी विचार केला जावा, त्यांचा गौरव केला जावा, अशी पैकी एक प्राथमिक भावना आम्ही या ठिकाणी मांडतोय. पण ह्या पुढील काळामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी जे काही ताकद लागणारी आहे त्या सर्व पद्धतीच्या ताकद पुरवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर साहित्य परिषद नवी मुंबई ही त्यांना बळ देण्यासाठी पुढाकार घेणारी असणार. या परिषदेमध्ये शासनाची कुठली मदत वगैरे? 100% ज्या पद्धतीचं साहित्य संमेलनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत असते, अशाच पद्धतीची मदत या पुढील काळामध्ये फुले शाहू आंबेडकर साहित्य